सध्या नवीन तो आयफोन 15 आला आहे. तो समजा अमेरिकेमध्ये घेतलात विकत तर काहीतरी मला वाटतं 60-65 हजार रुपयाला पडतो. तोच भारतात घ्यायचा म्हटलं तर 80-90 हजार रुपयाला पडतो. हा फरक का आहे? बऱ्याचदा असा विषय किंवा चर्चा होत असते की परदेशामध्ये अमुक वस्तू इतक्या कमी किमतीला मिळते, तीच भारतात आली की महाग होते. आणि मग ही तफावत कशामुळे सामान्य लोकांना कळत नाही. कारण ही तफावत कशामुळे होती आहे? उदाहरणार्थ आता सध्या नवीन तो आयफोन 15 आला आहे. तो समजा अमेरिकेमध्ये घेतलात विकत तर काहीतरी मला वाटतं 60-65 हजार रुपयाला पडतो. तोच भारतात घ्यायचा म्हटलं तर 80-90 हजार रुपयाला पडतो. हा फरक का आहे? तर हा फरक सगळा जो असतो तो पडतो प्रामुख्याने आपल्या आयात करांमुळे. जेव्हा तुम्ही कुठलीही वस्तू भारतामध्ये आयात करत असता, काही वस्तू ह्या एक्झेम्प्टेड असतात किंवा त्याच्यावरती टॅक्स कमी असतो. उदाहरणार्थ कम्प्युटर्सवर पूर्वी टॅक्स कमी असे, काही प्रमाणात मोबाईल्सवर कमी आहे टॅक्स. परंतु बऱ्याच वेळेला अनेक वस्तूंवरती टॅक्स हा जास्ती असतो. त्यामुळे परदेशात जी वस्तू आपण घेतो विकत त्याच्यावर टॅक्स भरून भारतात जेव्हा ती विक्रीला येते त्याला कस्टम ड्युटी असं म्हणतात. जो इम्पोर्ट ड्युटी ज्याला आपण म्हणतो की आयात कर म्हणजे कस्टम ड्युटी भारतामध्ये, तर ही इथे त्याला ॲड केली जाते आणि ती ॲड केल्यामुळे त्याची किंमत ही वाढत असते. तर पहिल्यांदा ती कस्टम ड्युटी भारतात येताना कस्टम ड्युटी भरली जाते. मग इथे आपण लोकली विकत घेतो त्यावेळेस त्याच्यावर परत GST भरावा लागतो. तर कस्टम ड्युटी येते आणि मग GST पण येतो. या सगळ्यामुळे साधारणपणे त्या आयफोनची किंमत वाढत असते किंवा कुठल्याही वस्तूची किंमत वाढत असते. प्रश्न पेट्रोलचा येतो किंवा शेजारच्या देशांमध्ये इतक्याला पेट्रोल आहे, आपल्याकडे एवढ्याला पेट्रोल आहे, तिकडे डिझेल इतक्याला आहे, आपल्या डिझेल इतक्याला आहे. आपण पाहिलं तर साधारण आत्ता जर काय 100 रुपये आपण किंमत धरली तर त्यातली जवळजवळ 40 ते 45 रुपये हे वेगवेगळ्या मार्गाने करापोटी हे सरकारला मिळत असतात. कारण आपण आपल्याकडे काही तेलाच्या विहिरी मोठ्या नाही आहेत, त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आयात करावं लागतं. ज्याला म्हणतो आपण खनिज तेल, क्रूड ऑइल, ते येऊन आपल्या इथे रिफायनरीजमध्ये रिफाईन होऊन आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल किंवा आणखीन गोष्टी मिळतात. तर हे जेव्हा आपण इम्पोर्ट करतो क्रूड ऑइल त्यावेळेस त्याच्यावरती कस्टम ड्युटी बसतेच. आणि मग जेव्हा पेट्रोल तयार होतं त्यानंतर जेव्हा ते बाजारात विकलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅट लागू होतो आणि त्यानंतर आपण तो घेऊ शकतो. त्यामुळे ही जी काही आपली टॅक्सेशनची पद्धत आहे त्याच्यामुळे खरं तर पेट्रोलसारख्या वस्तू देखील भारतात महाग होत असतात. आणि अर्थातच त्याला कायमच मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सरकारला कर जमा करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे पेट्रोल डिझेलच्या वरती असलेली करप्रणाली जी आहे याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. हा एक भाग. याच्यासोबत आणखीन पण अनेक टॅक्सेस याच्यावर लागू होतात. पूर्वी आता आपण पाहिलं असेल तर पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये मोठी जी शहरं आहेत तिथे आत येताना तुम्हाला ऑक्ट्रॉय म्हणजे ज्याला आपण काय म्हणायचो मराठीमध्ये जकात कर भरायला लागायचा. तर तो आता गेला, पण त्याच्याचबरोबर व्हॅट आणि GSTचे रेट्स पण वाढलेत. त्यामुळे कुठे ना कुठे ते एकमेकाला कॉम्पन्सेट करत असतं. आणि हे जे सगळे कर लागून जी वस्तू आपल्यापर्यंत पोचते त्याची किंमत त्या प्रमाणात वाढलेली असते. त्यामुळे परदेशातली वस्तू आणि भारतात मिळणारी वस्तू यात तफावत जी असते किमतीमध्ये ही प्रामुख्याने करामुळेच बदलत असतो.